आजच्या ग्राउंडमध्ये माहिती घेऊयात पपई मार्केटविषयी। महाराष्ट्रात पपईच्या लागवडीसाठी जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी, मार्च हे 3 हंगाम फायदेशीर आहेत। या 3 हंगामाशिवाय लागवड केल्यास फळे अकाली पिकून बेचव लागतात आणि त्यामुळे व्यापारी माल घेण्यास टाळाटाळ करू शकतात। तसेच उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम सुरू असल्याने पपईला मागणी कमी असल्याने उन्हाळ्यात फळे काढणीस येणार नाहीत याची काळजी घ्यावी। साधारणपणे पपईला रमजानमध्ये किलोला 9 ते 14 रुपयांपर्यंत चांगला भाव मिळतो। दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, काश्मीर भागात पपईला चांगलं मार्केट असतं। याशिवाय पपई निर्यातीलाही चांगला वाव आहे, पण निर्यातीच्या पपईची तशी काळजीही घ्यावी लागते। तसेच तुम्ही पेपेन उत्पादनासाठी सुद्धा पपईची लागवड करू शकता। पेपेन म्हणजे काय तर कच्च्या पपईच्या फळावरून चिरा पाडल्यानंतर त्यामधून पांढरा दुधासारखा चिक निघतो, तो जमा करून त्याच्यापासून पावडर स्वरूपात तयार केलेल्या पदार्थाला पेपेन असं म्हणतात। पण पेपेन उत्पादनासाठी पपईची लागवड करायची असल्यास तज्ञांचा सल्ला घेऊन लागवड करावी।